नाशिकमधील विहिरीत कार कोसळून अपघात झालाय। विहीर बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। चारचाकी गाडी विहिरीत जाऊन पडल्याने 9 जणांचा मृत्यू झाला होता। इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील 9 जणांचा यात मृत्यू झाला होता। विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्रीपासून ते गायब असल्याची माहिती समोर आली आहे। विहिरीच्या मालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर विहीर बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। इंदोरी येथे काल रात्री 10 वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी अपघाताची घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये चारचाकी कार थेट विहिरीमध्ये कोसळल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील हे 9 जण होते एका खाजगी क्लासच्या निमित्तानं कार्यक्रमासाठी गेले होते आणि कार्यक्रमावरून परत येत असताना या ठिकाणी वाहन जे आहे ते थेट विहिरीमध्ये कोसळलं आणि यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला। दरम्यान या विहिरीच्या मालकावरती देखील आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल रात्री घटना घडल्यापासून या विहिरीची जे मालक आहेत त्यांच्यासह त्यांचं कुटुंबीय या ठिकाणावरून गायब असल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांकडून मिळालेली आहे। मात्र जे अपघातग्रस्त विहीर आहे ती सध्या आपल्याला या ठिकाणी बुजवण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी बघ्यांची देखील मोठी गर्दी जी आहे ती जमल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, दिंडोरी, नाशिक। तर नाशिकच्या दिंडोरीमध्ये काल रात्री कार विहिरीत कोसळून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यात एकाच कुटुंबातील 6 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर आता इथे मंत्री महाजन आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी आढावा घेतलाय। त्यानंतर आता विहीर बुजवण्याचं काम सुरू झालंय। विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर आता ही रस्त्याच्या कडेला असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये विहिरीत कार कोसळून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। यानंतर गावावर शोककळा पसरली होती। एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालाय, त्यात 6 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे।